इथे 2026 पहिली परीक्षा झाली होती आपली 19 जानेवारी रोजी. दुसरी परीक्षा जी आहे आपली ती आपण करणार आहोत 31 जानेवारी रोजी. 31 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेला इथेचा जो पेपर आहे तो पेपर सुरू होणार आहे. बरोबर. मग आता 31 जानेवारीला जो पेपर येणार आहे त्या पेपरची तयारी कशी करायची किंवा त्याचा सिलेबस काय असणार आहे किंवा त्याच्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा इथेची परीक्षा देता येईल. ठीक आहे. तो सगळ्यात आधी इथेची परीक्षा म्हणजे काय तर इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. ही एक्झामिनेशन का द्यायची आहे तर त्याच्याने तुम्हाला 13 लाखांपर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे. आता ही स्कॉलरशिप कोणाला मिळणार आहे जे लोक ही परीक्षा देतील आणि त्याच्यात मेरिटमध्ये येतील. बरोबर. मग मेरिटमध्ये येणाऱ्या किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे एकूण 600 लोकांना मिळणार आहे. एकूण 600 विद्यार्थ्यांना जी एक्झाम आहे ती देऊन त्याच्यातनं मेरिटमध्ये येऊन तुम्हाला फ्रीमध्ये नवोदयची बॅच जी आहे ती मिळणार आहे. बरोबर. मग आता सगळ्यात पहिला मुद्दा काय की एक्झामचा जो पॅटर्न आहे तो एक्झामचा पॅटर्न आपण समजून घेतला पाहिजे. बरोबर. मग आता हा एक्झामचा पॅटर्न कसा आहे तर एक्झाम मध्ये आहेत आपल्याला 3 विषय. कुठले कुठले 3 विषय आहे. पहिला आहे मॅथ्स, दुसरा आहे रिझनिंग, तिसरा आहे लँग्वेज. ठीक आहे. गणित, अंकगणित पण म्हटलं जाऊ शकतं किंवा बुद्धिमत्ता चाचणी किंवा मानसिक कसोटी पण म्हटलं जाऊ शकतं. मानसिक क्षमता कसोटी आणि तिसरा म्हणजे भाषा. असे 3 पेपर आहेत. बरोबर. मग आता हे जे 3 विषय आहेत या 3 विषयांमध्ये 50 प्रश्न टोटली विचारले जाणार आहे. प्रत्येक विषयाचे 50-50 नाही. गणिताचे 20 प्रश्न, रिझनिंगचे 20 प्रश्न आणि भाषेचे 10 प्रश्न असे एकूण जर आपण बघितले तर 50 प्रश्नांचा हा पेपर असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. एकूण त्याला गुण असणार आहे 100. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न जो आहे तो लक्ष देऊन सोडवायचा आहे. आता हे जे 50 प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे. बरोबर. पण मग तो अभ्यास कसा करायचा आजची जर आपण बघितली आजची आहे आपली 25 जानेवारी. आपल्याकडे अजून 6 ते 7 दिवस आहेत. या 6-7 दिवसांमध्ये जर आपण विचार केला तर आपण रोज जर गणिताचा 20 मिनिटं सराव केला, रिझनिंगचा 20 मिनिटं सराव केला आणि 15 मिनिटं भाषेचा सराव केला तर आपल्याला हा जो सिलेबस आहे हा सिलेबस अगदी आरामात कव्हर होण्यासारखा सिलेबस आहे. कारण खूप कठीण नाहीये. इयत्ता 4थीच्या हिशोबाने सिलेबस आपण डिझाईन केलेला आहे. 4थीच्या विद्यार्थ्यांच्या मानाने ते प्रश्न अतिशय सोपे आहेत. ठीक आहे. तो त्याच्यामुळे आपण खूप कमी वेळामध्ये चांगल्यात चांगले मार्क मिळवू शकतो. फक्त एकच काय आहे अभ्यास जो आहे तो नियमित करावा लागणार आहे. अभ्यासाला जर तुम्ही मध्ये 1 दिवस जरी दांडी दिली तरी तुमचे मार्क कमी होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जर आपण विचार केला तर पाया जो आहे तो पाया पक्का करायचा आहे. मग आता गणित म्हणा किंवा बुद्धिमत्ता चाचणी म्हणा याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बेरीज लागणार आहे, वजाबाकी लागणार आहे, गुणाकार लागणार आहे, भागाकार लागणार आहे, शब्दांचे प्रश्न लागणार आहे. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर रिझनिंग मध्ये आपण विचार केला तर पॅटर्न, चित्र, वर्गीकरण, सोपी कोडी ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. या सगळ्या गोष्टी आपण रोज शिकायला पाहिजे. रोज यांचा अभ्यास केला पाहिजे. रोज यांचा सराव केला पाहिजे. लँग्वेज जी आहे भाषेमध्ये आपण वाचन उतारे असणार आहेत. उताऱ्याचं वाचन तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. त्याच्यानंतर शब्दांचा संग्रह तुमच्याकडे चांगला पाहिजे कारण की समानार्थी आणि विरुद्धार्थीवर प्रश्न आहेत. मग समानार्थी विरुद्धार्थीवर जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला शब्दसंग्रहाने कळणार आहेत. बरोबर. व्याकरणाचा थोडाफार सराव आपण हा रेग्युलरली केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सराव हीच गुरुकिल्ली आहे. आपण जितका जास्त सराव करू तितकं जास्त आपल्याला चांगले मार्क मिळणार. ठीक आहे. मी काय म्हणाले तुम्हाला 20 मिनिटं 15 मिनिटं एवढाच वेळ आपल्याला सराव करायचा आहे. मग आता हा जो सराव आहे हा सराव आपल्याला कसा करायचा आहे आपल्याला डेली बेसिसला करायचा आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त सराव प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि वेळेमध्ये प्रश्न सोडवायचे आहे. हे फक्त इथेसाठीच नाहीये तर हे सर्व प्रश्नांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. ठीक आहे. कुठलीही एक्झाम असू द्या तुम्ही जितके जास्त प्रश्न सॉल्व्ह कराल तितकं तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. इथेचे साठी एकच आठवडा आहे आपल्याकडे. ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर एका आठवड्यात आपली परीक्षा आहे. बरोबर. पण दर आठवड्याला जर समजा तुम्ही पुनरावृत्ती केली. आता इथे मी दर आठवडा का लिहिलंय कारण की हे आपण फक्त इथे बद्दल नाही सांगत आहे. आता या मिनिटाला हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्ही 4थीची स्कॉलरशिप द्या, तुम्ही 5वीची स्कॉलरशिप द्या, तुम्ही 7वी 8वीची स्कॉलरशिप द्या किंवा तुमच्या रेग्युलरच्या एक्झाम असू द्या, तुमच्या रोजच्या ज्या एक्झाम्स असतात ना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे जे आहे हा फॉर्म्युला कायम कामात येतो. जर तुम्ही रेग्युलरली रिव्हिजन करत राहिलात तर तुम्हाला एक्झाम मध्ये यश नक्की मिळणार आहे. ठीक आहे.
भीती न ठेवता शांतपणे प्रश्न सोडवायचे आणि स्वतःवर काय करायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत जे काही इथेचा जो सिलेबस आहे तो सिलेबस मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. इथेच्या सिलेबसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिमत्ता आहे, गणित आहे आणि भाषा आहे. ठीक आहे. तो बुद्धिमत्ता मेंटल ॲबिलिटी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे असे 5च टॉपिक आपण दिलेले. तुम्ही ते 5 टॉपिक इथे वाचू शकताय. पहिला आहे ऑड मॅन आउट, गटात न बसणारी आकृती ओळखायची आपल्याला. त्याच्यानंतर फाइंड सिमिलर, सारखी आकृती शोधायची आपल्याला. मिरर आणि वॉटर इमेजेस, आरशातल्या आणि पाण्यातल्या प्रतिमा आपल्याला बघायच्या आहेत. डायरेक्शन सेन्स आपल्याला माहिती पाहिजे. दिशाज्ञान म्हणजे उत्तर कुठली, पूर्व कुठली, पश्चिम कुठली हे आपल्याला माहिती पाहिजे. एखादा व्यक्ती उत्तरेकडे जाता जाता पूर्वेकडे उजव्या हाताने वळाला तर तो कुठल्या दिशेने गेला, ह्याच पद्धतीच्या प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे. आणि नंबर सिरीज. ठीक आहे. एवढ्याच गोष्टी बुद्धिमत्ता चाचणीच्या आहेत. बघा 5च मुद्दे, 5 मुद्द्यांना अभ्यास करायला किती वेळ लागणार? रोज जरी 20-20 मिनिटं आपण एका मुद्द्याचा अभ्यास केला म्हणजे काय करायचंय मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला वेळ किती मॅनेज करायचा आहे. 20 मिनिटं तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीला रोज द्यायचे. समजा एक दिवस तुम्ही 20 मिनिटं दिले, दुसऱ्या दिवशी 20 मिनिटं दिले, तिसऱ्या दिवशी 20 मिनिटं दिले, चौथ्या दिवशी 20 मिनिटं दिले आणि 5व्या दिवशी 20 मिनिटं दिले. 5 दिवसामध्ये तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर होऊन जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर गणिताचा जो सिलेबस आहे, गणिताच्या सिलेबसमध्ये सुद्धा 5च मुद्दे आहेत आपल्याकडे. ठीक आहे. कुठले 5 मुद्दे आहेत? तर पहिलं नंबर सिस्टीम आहे. ठीक आहे. पहिलं काय? नंबर सिस्टीम आहे. मग नंबर सिस्टीम मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या संख्या माहिती पाहिजे. नंबर सिस्टीम अतिशय सोपं आहे. ठीक आहे. 100 पर्यंतच्याच पाहिजे, 1000 पर्यंतच्या नको आहे. तिथे हे चुकून झालेलं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या पाहिजेत. अंकस्थान जे आहे, प्लेस व्हॅल्यूज जे आहेत, ते प्लेस व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 युनिट्स वगैरे हे जे काही आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. विस्तारित रूप आपल्याला एक्सपान्शन ऑफ नंबर्स माहिती पाहिजे. लहान मोठ्या संख्या, सम आणि विषम संख्या, इव्हन आणि ऑड नंबर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर बेसिक ऑपरेशन्स जे आहेत, बेसिक ऑपरेशन्स आपल्याला आले पाहिजे. मग बेसिक ऑपरेशन्स कुठले आहेत? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा जो पॉइंट आहे तो आहे अपूर्णांक, फ्रॅक्शन्स. मग जे वेगळे वेगळे फ्रॅक्शन्स असतात ते वेगळे वेगळे फ्रॅक्शन्स आपल्याला माहित पाहिजेत. आणि भूमितीमधले आपल्याला कोण जे आहे, फक्त कोणांचाच आपल्याला अभ्यास येत असला पाहिजे. चौथीच्या हिशोबाने आम्ही खूप जास्त नाही दिलाय सिलेबस. जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये फक्त कोण आहे, कोण, काटकोन, लघुकोन, विशाल कोन एवढंच आपल्याला बघायचं आहे. आणि मनी, आता पैशांशिवाय तर कुठलं जग चालत नाही, त्याच्यामुळे मनी जे आहे तर मनी बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि भाषेचा जो सिलेबस आहे, भाषेचा सिलेबस जर आपण बघितला तर आपल्याला उतारा वाचन जे आहे, कॉम्प्रेहेन्शन रीडिंग, ते आलं पाहिजे. त्याच्यानंतर समानार्थी सिनोनिम्स आणि विरुद्धार्थी अँटोनिम्स, एवढाच सिलेबस आपल्याकडे आहे. एवढ्या सिलेबसला मला सांगा किती वेळ लागणार आहे? एवढ्या सिलेबसला जर आपण विचार केला तर रोजचा 1-1 तास जरी आपण दिलाय तरी सुद्धा इथेची जी परीक्षा आहे ती इथेची परीक्षा 100 पैकी 100 मार्कांनी सुद्धा मुलं पास होत आहेत. म्हणजे आता मागची जी एक्झाम झाली आमची, त्या मागच्या एक्झाममध्ये 19 तारीखच्या एक्झाममध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क सुद्धा मिळालेले आहेत. मग तुमचा पाल्य जो आहे तो सुद्धा 100 पैकी 100 मार्क मिळवू शकतोय आणि मोफतमध्ये नवोदयची बॅच जी आहे ती मोफतमध्ये घेऊ शकतो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, शांत डोक्याने परीक्षा द्या. 31 तारखेची जी वेळ आहे संध्याकाळी 6 वाजेपासून 7 वाजेपर्यंत अशी 1 तासाची वेळ अगदी डोक्यामध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्त चांगलं सोडवता येईल पेपर. थँक्यू.